तुला खायला काय आवडतं सांग बरं. माझी आई माझ्यासाठी मोदक करायची, माझे लाड करून मला मोदक भरवायची. मला मोदक खायला लय आवडतात. तुला मोदक आवडतात ना, आज आपण तुझ्यासाठी भरपूर मोदक बनवूया. आणि जगदंबा, तुला बी माझ्या मदतीला यायचं आहे. मी नाही ना, तूच कर. जगदंबा, असं बोलतात वय? तो पाहुणा आहे ना आपल्या घरचा, त्याच्यासाठी एवढं बी काम करू शकत नाहीस वय तू? तुला यायचंच आहे, सांगून ठेवते. तुझ्यामुळे मला आईचा वरडा खायला लागला. तू ओरडा खा, मी मोदक खातो. बहिणी, बाई 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 बाई, काय छान दिसतंय ध्यान. एकदम असं नटून थटून नट्टापट्टा करून आल्यासारखं दिसालंय की. हा बहिणी, वर बघ, वर बघ, जरा वर बघ. बाई बाई, रोजच्या पेक्षा आज तुझा रंग जरा उजळल्यागत वाटत नाही काय? हा ते ना, ते सात श्रृंगारावर ना आठवलं. सदान कदा असं नटून थटून फिरत असतीस. कुठं आहे साहित्य? दे बघू जरा. तिथं ती मोठी पेटी आहे का नाही, तिथं समजा आहे, पाहिजे ते घ्या. नट्टापट्टा केला म्हणून मुळातला कुचकटपणा जाणार आहे वय. काय म्हणलीस? काय नाही, जे पाहिजे ते घ्या. हा, अगं बाई, अंजन, चांगलं दिसतंय की. हे घालून बघते. थांबा, अहो वंस. ते घेऊ नका. का? हे का नको? असं काय आहे यात? अहो, हे लई झणझणीत आहे. तुमच्या मोठ्या डोळ्यांना त्रास होईल हो, म्हणून. नाही 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 वहिनी, हे कारण नाही. खरं खरं सांग, काय लपवताय? मला कळलं पाहिजे, नाहीतर. नाही, सांगते. हे मला एका साधू बाबाने दिलं होतं. मधुराज गावावर राज्य करत होता, त्याच्यानंतर एक साधू बाबा आले. हे अंजन घातल्यावर गुप्तधन मिळेल असं म्हणाला, आणि खरंच मला एक खांडा गावला हो. पण त्यातलं समज सोनं त्या उंदरांनी पळवलं. अहो, मी अशी गरीब बिचारी. वहिनी वहिनी, अगं तुझं राहू दे. त्या साधूनं काय काय केलं आणि गावात ते सांग. अहो, काय काय नाही केलं ते विचारा. कुणाच्या डोक्याला केस नाही, त्याला तेल दिलं, त्याला केस आले. कुणाच्या अंगात शक्ती आली, कुणाच्या हिरीला पाणी लागलं. समद्यांना अनुभव आलेत. नाही नाही, हे सगळे चमत्कार कुणी माणूस करणं शक्यच नाही. हा नक्की मदच आहे, जो पुन्हा वेगळं रूप घेऊन आला होता असं दिसतंय. आता कुठं आहे तो साधू? जनक बाबाच्या घरी राहायला गेला होता, तिथनं कुठेतरी नाहीसा झाला. पण मला काहीतरी घोटाळा वाटतोय. ती जगदंबा आहे का नाही त्यांच्या घरी, जो कोणी तिच्या आसपास जाईल ना व, त्याच्यासोबत काय नाही काय विचित्र घटना घडत्यातच. काय सांगते? खरं? तर एक बाई आली होती, यात्रेकरी हाय म्हणून सांगत. त्याच्यानंतर एक जोडपं आलं,
त्या जगदंबेचे खरे आईबाप आहेत म्हणून. आणि आता यो साधू बाबा. भयंकर, फार भयंकर आहे. मोह सुद्धा असंच सांगत आली होती. माया जगदंबाला अंकित झाली आहे असंच तिनं आम्हाला सांगितलं. म्हणजे सगळेच रिपू जगदंबानं अंकित केलेत की काय? असू शकेल. तसं असेल तर आपल्याला अतिशय सावधपणे पुढची पावलं उचलावी लागतात. जगदंबाशी संघर्षाची वेळ येईपर्यंत जगदंबाला आतून कमकुवत करण्यासाठी काहीतरी घडवावं लागतं. तरच आपण तिला अंकित झालेल्या रिपूंना तिच्या तावडीतून सोडवू शकतो. दैत्यमाता, खूप अवघड काम आहे. हे कसं साध्य करायचं आपण? जे सहज साध्य नाही त्यासाठीच दिती इथे आहे. तुझ्या झोळीत बघ, त्यामध्ये आम्ही एक कोपी ठेवली. ह्या कोपीतील द्रव्य खाऊ घाल तिला. सामान्य माणसावर याचा काहीच परिणाम होणार नाही, पण जगदंबा ही तुळजाचा अंश आहे. तिच्यावर नक्की विपरीत परिणाम होईल आणि तिच्या सामर्थ्याला मर्यादा येईल. तिनं अंकित केलेले सगळे रिपू स्वतंत्र होतील आणि मग मला तिला पकडणं फारसं अवघड जाणार नाही. त्याच्यासाठी मोदक करते. आधीच गोल मटाला येतो. मोदक खाऊन आणखी लट्ट बाबू होईल. जगदंबा, काय ग तू सारखा त्याचा राग राग करत असती? आता मोदक बनवायचे आहेत का नाही याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. आता हे बघ, हे नारळाचं सारण बी तयार आहे आणि हे तांदळाच्या पिठाची उकड बी तयार आहे. आता यात हे सारण भरायचं. नीट लक्ष दे, मी तुला समद व्यवस्थित शिकवेन. अगं चव घेऊन बघतोय नुसतं, नंतर खाणारच तर आहे ना, म्हणून आता खाल्लं. ए ठेव खाली, खाली ठेव. अजिबात खायचं नाही. थांब म्हणते ना. थांब, तुला दाखवतेस. या दोघांचं भांडण कधी बी संपायचं नाही. समद घर डोक्यावर घेतील आता. गंगाई वहिनी. अगं बाई, कोण आहे? ओ वहिनी, बसा बसा बसा. मी छबिताई. छबिताई आपले मेंगाजी भाऊ. मी मेंगाजी भाऊंची बन. ते आपली तशी भेट नाही झाली देवळात, पर मी बघितलं तुम्हाला तिथं. बाय बाय. थांबा हा.
असून दे असून दे. मी तुमच्यासाठी पाणी आणते. अहो कशाला कशाला पाणी बिनी नका बसा तुम्ही बसा. अहो बसा. तुमचं यजमान काय छान गोष्ट सांगतात तो. हा भक्तिभावात मन एकदम डुलाय लागतं बघा. म्हटलं बऱ्याच दिवसांनी आले आता गावात, म्हटलं आता समदेसनी भेटावं, जरा वळकी पाळकी करून घ्याव्यात म्हणून आले. बरं केलं. अगं बाई हे काय मोदक वळताय होय. बरं चला मी मदत करते तुम्हाला मोदक वळायला. अहो नका तुम्ही कशा पैतरास घेताय, म्या करते की. हाय का आता अवतारास कसला. अहो आपल्या माणसासनी मदत करायला पाहिजे. त्या परास आपली माणसं आपण कशाला म्हणायचं सांगा बघू. ते बी बराबरच आहे. जगदंबा आहे का ना त्यांच्या घरी, जो कोणी तिच्या आसपास जाईल ना व त्याच्यासोबत काय ना काय विचित्र घटना घडत्यातच. तुमच्या लेकीबद्दल लय ऐकलं हो गावातल्या लोकांकडनं. हा कौतुक ऐकलं. काय तर म्हण समद्यासनी मदत करती, सगळं जमतं म्हण तिला. काय भाई अशी गुणाचीच आहे आमची लेक. आता देवी आईचीच कृपा, अजून काय. ते बी हायच म्हणा. मोदक तुमच्या काय नाव म्हटलं तुमच्या लेकीचं. जगदंबा. मोदक तुमच्या जगदंबाच्या आवडीचं वाटतं. भाई तिला बी लई आवडते. बरं अगं बाई ठसका लागला का काय, मी पाणी आणते. भराय का आता. ठसका लागला बरं वाटतंय.